Subscribe to our channel and press the bell icon. अस्सलाम वालेकुम अजीज़ तलबा सालिबात जमात नहुम मजमून मराठी ब्रिज कोर्स मराठी आंतर भारतीय तनवी डे 5 ब्रिज कोर्स है। दिवस 5वा क्षेत्र लेखन कौशल्य क्षमता स्व अभिव्यक्ती संकल्पना चित्रावरून गोष्ट लेखन अध्ययन निष्पत्ती इयत्ता 8वीत आपल्या कल्पकतेनुसार गोष्ट कविता वर्णन इतर लिहिताना भाषेच्या सृजनशीलतेचा वापर करतात। इयत्ता 9वीत आपल्या कल्पनेने कथा कविता पत्र इतर लिहितात। कथा कविता यामध्ये स्वतःच्या शब्दांची भर घालून लेखन करतात। जाणून घ्या, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सावलीतून जा आणि सावलीतून ये या गोष्टीचे संभाषण करण्यास सांगावे। शिक्षकांनी विद्यार्थ्यांना चित्र पाहून चित्राच्या आधारे गोष्ट लिखण्यास प्रवृत्त करने। अब देखिए यहाँ पर एक घड़ा है और एक कौवा दिया गया है, यानी कि चतुर कावड़ा इसकी जो कथा है वो लिखेंगे, गोष्ट लेखन करेंगे। एकदा एक कावड्याला फार तहान लागते। तो पाण्याचा खूप शोध घेतो, पण पाणी काही मिळत नाही। शेवटी त्याला एक भांडे सापडते। त्यात पाणी असते, पण त्याची पातळी खाली गेलेली असते। त्याला पाणी काही पिता येत नाही। मग त्याला एक कल्पना सुचते। तो त्या पाण्यात छोटे खडे टाकायला सुरुवात करतो। खडे पडू लागतात तशी पाण्याची पातळी वाढू लागते। असे करता करता पाणी त्याला पिता येईल एवढ्या पातळीपर्यंत आले। त्यानंतर कावळ्याने भरपूर पाणी प्यायले आणि तो निघून गेला। उपदेश प्रयत्न वाढूचे कण रगडतात तेलही गडे। शिक्षकांनी विद्यार्थ्यांना लिहिलेली गोष्ट वाचावी व चित्रांच्या आधारे चित्रांचे निरीक्षण करून तसेच चित्रांच्या वर्णनासाठी वाक्य तयार करून विद्यार्थ्यांना गोष्ट लिहिता येते की नाही हे पाहावे। सक्षम बनूया। शिक्षक विद्यार्थ्यांना चित्राच्या सहाय्याने गोष्ट कशी तयार करायची याबद्दल मार्गदर्शन करतील। सुरुवातील चित्रांचे बारकाईने निरीक्षण करावे। निरीक्षण केल्यावर काय घडले असेल याचा विचार करावा। गोष्ट भूतकाळात लिहावी। गोष्ट प्रभावी होण्यासाठी काही संवादात्मक वाक्य समाविष्ट करावीत व योग्य विरामचिन्हे वापरावीत। गोष्ट पूर्ण झाल्यावर गोष्टीचा शीर्षक द्यावे। सक्षम करूया। शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पुढील चित्रे दाखवावीत व चित्रांच्या आधारे गोष्ट लिहिण्यास सांगावे। वरील सूचनांचे पालन करण्यास सांगावे। पुढे दिलेले चित्राचे निरीक्षण करून गोष्ट तयार करा व तिला नाव द्या। एकदा एक कोल्हा शिकार शोधत जंगलातून फिरत होता। त्याला शिकार मिळाली नाही। फिरत फिरत तो एका विहिरीजवळ आला। थोडे पाणी तरी प्यावे असा विचार करू कोल्हा विहिरीच्या काठावर चढला। त्याचा पाय घसरला व तो विहिरीत पडला। विहीर खोल होती, त्याला बाहेर पडता येईना। विहिरीतल्या थंड पाण्याने तो गारठला। आता बाहेर कसे पडावे तो विचार करत होता। पाण्यावर हातपाय मारत होता। पाण्याचा छप छप आवाज येत होता। थोड्या वेळाने एक बोकड विहिरीजवळ आला। त्याला पाण्याचा आवाज आला। त्याने विहिरीत डोकावून पाहिले। बोकडाला पाहून कोल्हा म्हणाला, अहो बोकड दादा, वरून काय बघताय? विहिरीचे पाणी खूप गोड आहे, आत उडी मारा की। मूर्ख बोकडाला कोल्ह्याचे बोलणे खरे वाटले। बोकडाने विहिरीत उडी मारली। तो पाणी प्यायला, पण ते गोड नव्हते। बोकडाने कोल्ह्याला विचारले, आता आपण बाहेर कसे पडायचे? कोल्हा म्हणाला, अगदी सोपे आहे, तुझ्या पाठीवर मी चढतो, वर गेल्यावर मी तुला बाहेर काढतो। मूर्ख बोकडाला कोल्ह्याची लवाडी कळली नाही। कोल्हा बोकड्याच्या पाठीवर चढला, विहिरीच्या बाहेर पडला व निघून गेला। बिचारा बोकड विहिरीतच अडकला। तात्पर्य: गोड बोलण्यावर विश्वास ठेवू नये।
कल्पक होऊया. शिक्षकांनी पुढील शब्दांच्या आधारे विद्यार्थ्यांना गोष्ट लिहायची सांगावी. शेतकरी 4 मुले, आळशी, शेतकरी आजारी, शेतात खजिना, मुलांचे खणणे, वडिलांचे बोलणे समजणे. जाफराबाद नावाचे एक गाव होते. त्या गावात कमरुद्दीन नावाचा एक शेतकरी राहत होता. त्याची आपल्या गावातच थोडीशी शेती होती. त्या शेतकऱ्यांचे संपूर्ण जीवन अवलंबून होते ते शेतीवरच. शेतकरी कबाळ कष्ट करूनच आपले जीवन जगत होता. आता शेतकरी वयस्कर झाला होता. तो म्हातारा झाला होता. म्हातारपणामुळे तो आता नेहमीच आजारी पडत असे. शेतकऱ्याला रिजवान, इरफान, फरहान, इम्रान नावाची 4 मुले होती. ती अतिशय आळशी होती. ते आपल्या वडिलांच्या कामात कुठलीही मदत करीत नसे. उलट आपल्या मित्रासोबत मौजमजा करीत असे. यामुळे शेतकरी फार चिंताग्रस्त होता. एके दिवशी शेतकऱ्याला एक युक्ती सुचली. त्याने आपल्या मुलांना जवळ बोलविले व त्यांना सांगितले की मी आपल्या शेतात एके ठिकाणी धन पुरले आहे, परंतु रात्रीच्या वेळी धन पुरल्यामुळे मला निश्चिंतपणे जागा सांगता येणार नाही. मुलांनी संपूर्ण शेतच खणून टाकले, परंतु त्याला कोठेच धन मिळाले नाही. शेवटी ते सर्व हताश झाले. थोड्याच दिवसांनी पावसाला सुरुवात झाली. शेतकरी त्याला शेतात बी पेरायला सांगतो. त्याप्रमाणे तो शेतात बी पेरतो. त्यानंतर शेतकरी त्यांना शेतातील पिकाची काळजी घेण्यास सांगतो. ते पिकांची काळजी घेतात व पिकांची कापणी झाल्यावर त्यांचे डोळे उघडेच राहिले, कारण अमाप पीक त्यांच्या शेतात उत्पन्न झाले होते. शेतकऱ्यांनी आपल्या मुलांना जवळ बोलावून उपदेश केला की खरी मेहनत हेच खरे धन आहे. ही गोष्ट मुलांच्या लक्षात आली व त्यांनी सतत परिश्रम करत राहण्याचे संकल्प केला. अशा प्रकारे शेतकरी व त्यांचा मुलगा आनंदात न्हाऊन निघाले. तात्पर्य: कष्ट सर्व गोष्टीच्या साध्य होतात. उम्मीद है आपको हमारा वीडियो पसंद आया होगा. अगले वीडियो में दोबारा मुलाकात होगी. खुदा हाफिज़.